नमस्कार. गणपती बाप्पासाठी अगदी 10 मिनिटात होणारी सर्वात सोपी आणि अगदी कमी साहित्यात होणारी ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता सर्वात आधी कढईमध्ये मी 1 वाटी दूध घेणार आहे. दुधाला उकळी फुटली की त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तूप घालून घेणार आहोत. तूप घातल्यामुळे मोदकाला चमक छान येते. मस्त चमकदार असे मोदक दिसतात. तूप घालून झाले की आपण मीडियम गॅसवरती हे सतत हलवत राहायचे आहे. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे केशर भिजवून घेतलेलं दूध घालणार आहे. ही स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे. आता आपल्याला मीडियम गॅसवरती दूध सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. 1 वाटी दुधाचं पाव वाटी दूध होईल इथपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता की आपलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालून घेऊ. मिल्क पावडर घालताना गॅस नेहमी बंद करून ठेवायचा, नाहीतर मिल्क पावडरच्या गुठळ्या होतात. आता आपण ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये एकजीव करून घेऊ. आता मिल्क पावडर चांगली एकजीव झाली की गॅस पुन्हा चालू करून मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिट हे हलवत राहायचं. जोपर्यंत आपल्याला गोळा बनत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचे आहे. तुम्ही पाहू शकता की इथे आता आपला गोळा बनून रेडी आहे. आता आपण गॅस बंद करू. आता हे एका ताटामध्ये साईडला काढून ठेवू. 4 ते 5 मिनिट ह्याला थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 4 चमचे पिठी साखर घालून घेणार आहोत. मिश्रण गरम असताना त्यामध्ये पिठी साखर घालू नका, नाहीतर त्याला पाणी सुटते. पिठी साखर घालून घेतली की ते आपण एकसारखं मिक्स करून घेऊ आणि त्याचा पुन्हा एकदा गोळा बनवून घेऊ. आता मी इथे मोदक बनवण्याचा साचा घेतला आहे. त्याला चांगलं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि रेडी आहेत आपले मोदक. आजची 10 मिनिटात होणारी मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ही रेसिपी तुमच्या गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा. धन्यवाद.